मराठवाड्यातील शिक्षणाचं माहेरघर अशी सेलू शहराची ओळख. नामवंत शैक्षणिक संस्थांनी याच मातीत अनेक विद्यार्थी घडवले. सुमारे 5 दशकांपासून सेलूकरांचा हा वारसा आजही टिकून आहे. परंतु काळ बदलू लागला. माहिती तंत्रज्ञानाचं युग अवतरलं आणि स्पर्धेच्या या युगात सेलू शहराच्या शैक्षणिक क्षेत्रात पोकळी वजा जागा निर्माण झाली. इंग्रजी आणि CBSE पॅटर्नवर आधारित शिक्षण पद्धती हळूहळू रूढ होत गेली. शैक्षणिक क्षेत्रातील हे परिवर्तन स्वीकारण्यासाठी काळाची पावले वेळीच ओळखणं आवश्यक होतं. सेलू आणि ग्रामीण भागातील हजारो गोरगरीब शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांची इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाअभावी परवड होत. ही मुले पुण्या मुंबईच्या तुलनेनं मागे राहत असे. सेलू आणि परिसरातील शेकडो खेड्यातील मुलांची हीच गरज लक्षात घेऊन डॉक्टर संजय रोडगे यांनी सेलूमध्ये प्रिन्स अकॅडमी नावाचं हे रोपटं लावलं आणि सेलूच्या शैक्षणिक वैभवात भर घालणारं दैदिप्यमान काम या संस्थेनं हाती घेत सेलूची शिक्षणाचे माहेरघर ही ओळख खऱ्या अर्थाने सार्थ ठरवली. आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत सेलूत ही संस्था विद्यार्थी घडवण्याचं काम करीत आहे. 2001 मध्ये ज्यावेळेस आम्ही इथल्या शैक्षणिक व्यवस्थेचा आढावा घेतला सेलू परिसरातल्या, तेव्हा एक गोष्ट अशी लक्षात आली की इथे इंग्रजी माध्यमाच्या शाळेची कमतरता आहे आणि मराठवाड्यातील मुलं त्या काळामध्ये मराठवाड्याच्या बाहेर पडण्याचं प्रमाण खूप कमी होतं. जे काही मुलं पुण्या मुंबईला जायचे ते बुद्धिमत्तेमध्ये गुणवत्तेमध्ये कुठेही कमी नसत, परंतु फक्त इंग्रजीच्या प्रभावामध्ये त्यांचा कमीपणा त्या ठिकाणी दिसून येत होता. आणि मुंबई पुण्याचे लोक इंग्लिशच्या जोरावरती त्यांच्या कम्युनिकेशन स्किलवरती मोठमोठ्या हुद्द्याच्या नोकऱ्या मिळवत होते आणि मराठवाड्यातील मुलं फक्त कॉन्फिडन्स कमी झाल्यामुळे किंवा कम्युनिकेशन स्किल्स तेवढे डेव्हलप नसल्यामुळे ते इतर स्पर्धेमध्ये राज्य पातळीवर स्पर्धेमध्ये कमी पडायचे. आणि ही गोष्ट लक्षात घेऊन आम्ही त्यावेळेस सेलू शहरातली पहिली इंग्रजी माध्यमाची शाळा या ठिकाणी सुरू केली. हा सुरू करण्यामागचा उद्देश असा होता की शेतकऱ्यांची मुलं, गोरगरिबांची मुलं हे सुद्धा मोठ्या पदावरती त्या ठिकाणी गेले पाहिजे. MPSC UPSC मध्ये सुद्धा त्यांचा क्रम वरचा आला पाहिजे आणि त्यांना चांगल्या पदाच्या नोकऱ्या भेटल्या पाहिजेत, अशा प्रकारचा उद्देश आम्ही या ठिकाणी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करताना केला होता. आणि त्या दृष्टिकोनातून जेव्हा आम्ही पूर्ण प्रयत्न सुरू केले त्यावेळेस एक आदर्श शाळा कशी असावी, एक शाळेचं स्वप्न आम्ही त्या ठिकाणी बघितलं आणि आज प्रिन्स अकॅडमीच्या माध्यमातून ते स्वप्न आज माझं साकार झालं आहे असं मी म्हणू शकेन. शाळा जेव्हा 2001 मध्ये सुरू केली होती त्यावेळेस 800 स्क्वेअर फूट जागेमध्ये आम्ही शाळा सुरू केलेली होती. एक छोटंसं 3 रूम, त्या 3 क्लास त्या ठिकाणी सुरू केलेले होते आणि छोट्याशा जागेमध्ये सुरुवात केल्यानंतरही आज आमचं जवळपास 10 एकरचा या ठिकाणी कॅम्पस आम्ही विद्यानगरी कॅम्पस इथे डेव्हलप केलेला आहे. माझ्या जन्मगावी म्हणजे रवळगाव या ठिकाणीच तो कॅम्पस आम्ही डेव्हलप केला आहे. एक उत्कृष्ट प्रकारचा कॅम्पस कसा असावा याचं मराठवाड्यातील एक चांगलं उदाहरण तुम्हाला या ठिकाणी कॅम्पस पाहिल्यानंतर लक्षात येईल. इंटरनल स्ट्रक्चर सुद्धा त्याच पद्धतीचं केलेलं आहे की मुलांना वातावरण एकदम फ्री वातावरण असावं आणि प्रसन्न वातावरण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना भेटावं यासाठी पूर्ण शाळेची मांडणी एक वेगळ्या पद्धतीने केलेली आहे. त्याचं इंटेरियर डेकोरेशन एक वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे. नुसतं डेकोरेशनवरच नाही तर प्रत्येक क्लासरूम, आज माझ्याकडे मराठी माध्यमाची पण ज्ञानतीर्थ विद्यालय शाळा आहे, इंग्रजी माध्यमाची स्टेट बोर्डाची प्रिन्स इंग्लिश स्कूल ही एक शाळा आहे आणि आज CBSEची प्रिन्स अकॅडमी ही शाळा या ठिकाणी आम्ही चालवतो. या तिन्ही शाळांमध्ये मिळून साधारण माझ्याकडे 80च्या वर क्लासरूम्स असतील आणि हे 80 क्लासरूम्स माझे ऑडिओ व्हिज्युअल रूम्स आहेत. ही एक अशी दुर्मिळ अशी मराठवाड्यातली गोष्ट असेल की एखाद्या संस्थेतले सर्व क्लासरूम्स ऑडिओ व्हिज्युअल आहेत आणि त्यामुळे डिजिटल एज्युकेशनचा खरा कन्सेप्ट आम्ही 5 वर्षापूर्वीच सेलू शहरामध्ये आम्ही इथे राबवला आणि आज त्याचं अनुकरण इतर बऱ्याच शाळांमध्ये, इतर बऱ्याच संस्थांमध्ये केल्या जाते. हे सर्व करत असताना प्रत्येक विद्यार्थ्याला सॉफ्टवेअरद्वारे एज्युकेशन देत असताना
शिक्षकांचं काम नाही अशातला काही भाग नसतो. त्यामुळे सॉफ्टवेअरद्वारे जरी एज्युकेशन असलं तरी त्यामध्येही आधुनिकता कशी असेल त्या पद्धतीनं आम्ही सतत प्रयत्नशील असतो. आणि वेगवेगळ्या ठिकाणचे राज्यातल्या भारतातील इतर राज्यातले वेगवेगळ्या ठिकाणचे शिक्षक वृंद आम्ही तज्ज्ञ शिक्षक लोक या ठिकाणी आम्ही अपॉइंट केलेले आहेत. यामध्ये प्रकर्षाने आपल्याला सांगता येईल की बिहार, ओरिसा, मणिपूर, गोवा, छत्तीसगड आणि महाराष्ट्र या राज्यातील लोक या ठिकाणी आमच्याकडे आहेत. आणि यावर्षी आता नवीन कर्नाटक आणि हैदराबादचे सुद्धा आम्ही लोक या ठिकाणी अपॉइंट केलेले आहेत, जेणेकरून इंग्लिशचा प्रभाव जो मराठवाड्यातील लोकांमध्ये जो कमी आढळतो त्यासाठी तज्ज्ञ शिक्षक वृंद आम्ही बाहेरच्या राज्यातूनही घेतलेला आहे. त्यासोबतच इथले स्थानिकचे सुद्धा शिक्षक ते पण कुठे कमी नाही आहेत. उच्च शिक्षित लोक जे आहेत ते पण आम्ही या ठिकाणी अपॉइंट केलेले आहेत. आणि एक चांगल्या पद्धतीचं शिक्षण, वेगळ्या पद्धतीचं शिक्षण आम्ही प्रिन्स अकॅडमीच्या माध्यमातून इथे देत आहोत. यामध्ये आम्ही मुद्दामून फोकस करतो की आमची शिक्षणाची जी पद्धत आहे ती ट्रेडिशनल पद्धत न राहता आम्ही क्रिएटिव्ह एज्युकेशन, ॲक्टिव्हिटी बेस्ड एज्युकेशनवरती आम्ही जास्तीत जास्त भर दिलेला आहे. आणि या संदर्भामध्ये कशा पद्धतीचं शिक्षण असलं पाहिजे, बाहेरच्या देशांमध्ये काय शिक्षणाच्या पद्धती आहेत हे पाहण्यासाठी सुद्धा मी मुद्दामून फिनलंडला गेलो होतो. 2 वर्षापूर्वी मी फिनलंडच्या शैक्षणिक संस्थेचा दौरा त्या ठिकाणी केला होता. फिनलंड हे आज जगामध्ये सर्वात उच्च प्रतीचं शिक्षण पद्धती अशी त्या ठिकाणची मानल्या जाते. पिसा जो सर्वे आहे त्या सर्वेमध्ये फिनलंड एज्युकेशन पद्धतीला एक नंबरचं स्थान त्या ठिकाणी दिलं गेलेलं आहे. तर त्या ठिकाणचं स्टडी करण्यासाठी आम्ही गेलो होतो. ही शाळा आम्ही तिथल्या इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये तिथे प्रेझेंट केली होती, जिथे सगळ्या डेव्हलप्ड कंट्रीजचे लोक होते. जवळपास 22-23 कंट्रीजचे लोक त्या ठिकाणी उपस्थित होते त्या कॉन्फरन्सला. आणि त्यांच्यासमोर ह्या शाळेचं त्या ठिकाणी कॉन्फरन्समध्ये जेव्हा प्रेझेंटेशन झालं त्यावेळेस डेव्हलप्ड कंट्रीजच्या लोकांनी सुद्धा शाळेच्या उपक्रमांचं त्या ठिकाणी कौतुक केलेलं होतं. डॉक्टर संजय रोडगे यांच्या कल्पनेतून ज्ञानाची भूक भागविणारं हे विश्व आज बहरात आलं आहे. काळाची पावले ओळखत प्रिन्स अकॅडमीनं नाविन्यपूर्ण, उपक्रमशील आणि कृतीपूर्ण शिक्षणावर भर दिला.